आज आपण दोन झक्कास रेसिपी बनवणार आहोत, करवंदाचा ठेचा आणि जामुनचं चटपटीत असं सलाड। तुम्ही कधी करवंदाचा ठेचा खाल्ला आहे का? आज आपण कोकणातील मेवा करवंद याचा ठेचा करणार आहोत। खलबत्त्यामध्ये करणार आहोत झटपट करवंदाचा ठेचा आणि जांभूळचा आपण सलाड बनवणार आहोत। झटपट आणि चविष्ट अशा ह्या दोन रेसिपी आहेत। त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी करवंद घेतलेले आहेत आणि भरपूर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि करवंद 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायची, जेणेकरून त्याच्यावर असलेली धूळ जंतू सर्व निघून जातात। करवंदाना छोटे छोटे देठ असतात, ते असे चोळून चोळून धुतले ना की ते देठ निघून जातात। निघाले नाही तर आपण असे हाताने काढायचे, म्हणजे त्याच्यापासून असा हा चीक येतो, म्हणजे दुधासारखं येतं, ते आपल्याला काढून टाकायचं आहे। म्हणून करवंद चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। करवंदाचा देठ काढल्याच्या नंतर हे चीक येते ना, म्हणजे दुधासारखं, ते जर तुम्ही काढून नाही ना टाकलं तर चटणी आहे ना ती तुमची चिकट चिकट होते। म्हणून करवंदाचे देठ सर्व काढायचे आणि चोळून चोळून आहे ना आपल्याला 1 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। ठेचा आपण खलबत्त्यामध्ये करणार आहोत। करवंद आहे ती चांगली कोरडी करून घ्यायची। चटणीसाठी करवंद आहेत ना ती बारीकवाली घ्यायची, कोवळीवाली। मोठी एकदम जाडीवाली घेतलीत ना तर त्याच्यामध्ये बी असते आणि ती बी सकट जर आपण चटणी केली ना तर मग चटणी तुरट लागते। म्हणून कोवळीच करवंद घ्यायची आणि चटणी बनवायची। कोवळ्या करवंदाची चटणी खूप चांगली होते। असं चमच्याने खालीवर करत ही करवंद आहे ते आपण ठेचून घ्यायची आहेत। करवंद बारीक करून झाले की त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यांना पण आपल्याला थोड्याशा अशा ठेचून घ्यायच्या। एक साहित्य घालायचं आणि तेवढंच आपल्याला बारीक करायचं, म्हणजे ठेचा चांगला पण होतो आणि पटकन बारीक पण होतो। 2 चमचे ओलं खोबरं आणि 2 चमचे घरचा लाल मसाला घालायचा। जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं। जेवढा तुम्हाला बारीक पाहिजे ना तेवढा बारीक करायचा, पण ठेचा म्हटल्याच्या नंतर तो थोडा जाडसरच चांगला लागतो। गरम गरम भाकरी किंवा चपातीबरोबर खूप छान लागतो। आवडला तर नक्की लाईक करा आणि घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण ना जांभूळचं सलाड करणार आहोत। आम्ही ह्याला जामुन किंवा जांबू बोलतो। जे काजूला लागतात ना ते जाम नाही, हे दुसरे आहेत। तुम्ही याला काय बोलता ना ते कमेंट करून सांगा। त्यांना थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। त्यांना आपल्याला कापून घ्यायचे आहेत। जामचा मागचा पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्याचे असे चौकोनी असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे मोठे पाहिजेत ना तेवढे तुम्ही मोठे किंवा छोटे करायचे आहेत। थोडासा आपल्याला काही दिसेल काळा बिळा भाग तो काढून टाकायचा आहे। हे जाम तुम्ही असेच खायला गेलात ना तर थोडंसं ते पचपचीत असं असतं, एकदम पांचटल्यासारखं। म्हणून त्याला असं चटपटीत असं सलाड बनवून खायचं, खूप छान लागतं। एकदा केलेत ना तर तुम्ही नेहमी नेहमी असेच सलाड करून खाल। मोठा 1 चमचा घरचा लाल मसाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे। अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं चिमूटभर असं आपलं सफेदवालं मीठ घालायचं आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मिक्स करा, म्हणजे सर्व फोडींना ना पटकन मसाला लागतो। पण चमच्याने जर मिक्स करायला गेले ना तर लगेच मसाला सर्व फोडींना लागत नाही। त्याच्यावरती 1 चमचा असा लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे तिखट आंबट आणि थोडंसं गोडस असं खूप छान लागतं। नक्की एकदा तुम्ही करून बघा। आजचं जर तुम्हाला हे जामचं चाट आणि करवंदाचा ठेचा आवडला तर नक्की लाईक करा आणि घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। असं स्टिक लावायच्या आणि खायची, खूप छान लागतं। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।